भिवंडी शहरात काल विसर्जन दरम्यान काही समाजकंटकांमुळे या ठिकाणी वाद निर्माण झाला होता आणि आता मात्र या ठिकाणी पोलिसांनी ती परिस्थिती आटोक्यात आणली असली तरी मात्र कालपासूनच आमदार रईस शेख यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत आणि भिवंडीतच ठाण मांडून आहेत. सर, काय सांगाल या ठिकाणी पूर्ण परिस्थिती काय होती? नाही, कालच नाही, एक आठवड्यापासून ना काही लोक महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्मितीचा प्रयत्न करत आहात. त्याचाच भाग भिवंडीमध्ये जे झाला ते झाला. एवढा काही मोठा विषय नव्हता. एक चिरकुट विषय असतात, त्यामुळे काही एक वाद निर्माण झाला, पण त्याला मोठा करून नारेबाजी करून काही मोठा झाला भिवंडीमध्ये असं दाखवण्याचा प्रयत्न झालेला होता. पण भिवंडीचे मुस्लिम समाज, हिंदू समाज, सर्व धर्मीय लोक आणि लोकप्रतिनिधी, दोन्ही बाजूचे लोकप्रतिनिधी आणि पोलीस सर्वांनी एकत्र मिळून हे सर्व जी परिस्थिती आहे त्याला कंट्रोलमध्ये आणलेलं आहे. मी महाराष्ट्र पोलीस, ठाणे पोलीस आणि आमचे DCP यांचा धन्यवाद करेल की एकदम चांगल्या पद्धतीने सगळं मॅनेज झाला. एकदम लोक एकत्र येऊन आता सगळं संपलेलं आहे. मी एकच विनंती करणार आहे, सर्वांना विनंती करणार आहे की मुस्लिम समाजाने एक मोठा निर्णय घेतला होता की 16 तारखेला आमचे प्रॉफेट त्यांचा बर्थडे होता आणि विसर्जन वगैरे पण होता. तर आम्ही स्वतःहून महाराष्ट्रामध्ये हे निर्णय घेतला की आपण ईद मिलादुल नबीचा जे जुलूस आहे ते आपण 18 तारखेला करू. त्याची पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाली आणि त्यामुळे मला असं वाटतं आहे लोकांना माहिती आहे की मुस्लिम समाज एकदम सर्वांना सोबत घेऊन चालत आहे. तर हे सगळं बघून जे झालं त्याच्यामध्ये समाजाचा काही सहभाग नव्हता. एकदम 2-4 लोक होती, त्यांचा उद्देश पण सर्वांना माहीत आहे, त्यांनी हे सगळं केलं होतं. तर माझी सर्वांना विनंती आहे आणि मला विश्वास आहे की आज जे मुस्लिम समाजाचा जुलूस आहे त्याच्यामध्ये भरपूर हिंदू समाजाचे लोक सहभाग होतील. मला तर एवढे फोन आलेत की तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहात. संघटना असो, लोकप्रतिनिधी असो, सर्वांचा. भिवंडी काय होणार नाही, काय झालेलं नाही आणि मला असं वाटतं आहे चांगल्या पद्धतीने एकदम आज जुलूस आपला होणार आहे. सर्व धर्मीय लोक आमच्यासोबत येणार आहेत. एकताचं प्रतीक हा जुलूस होणार आहे. प्रॉफिट सर्वांसाठी आहेत. परंतु काल रात्री या ठिकाणी जो प्रकार घडला आणि त्यानंतर जो वाद निर्माण झाला, दगडफेक झाली, त्यानंतर लाठीचार्ज झाला आणि काही वाहनांची तोडफोड करण्यात आली, नासधूस करण्यात आली. बघा, एकदम लाईट लाठीचार्ज झालं. तो पण मॉब डिस्पर्स करण्यासाठी एअरमध्ये झालेला आहे. तो एक पद्धत असते मॉब डिस्पर्स करण्यासाठी. वाहनांसाठी तुम्ही सांगता तर एक ग्लास तुटलेला आहे, तो कुठून तुटला त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. वाद काय, काही ठराविक लोक ज्यांनी लोकसभा इलेक्शनमध्ये पण प्रयत्न केला होता काय करायचा, ते तिथे बसून काय नारेबाजी करत होते. त्यापेक्षा काही जास्त झालेलं पण नाही आहे. आणि सर्व समाजाचे लोक, सर्व घटक, सर्व लोकप्रतिनिधी एकत्र होऊन आम्ही पोलिसला पण विश्वास दिलेला आहे आणि पोलिसनं पण चांगली कामगिरी केली आहे. मला वाटतं आहे की भिवंडीमध्ये काहीच असं होणार नाही. बाहेरचे लोक जे आहेत त्यांना मी विनंती करणार की भिवंडीमध्ये काहीच झालेलं नाही, काय होणार नाही. आपण कृपया करून ट्विट हे वगैरे करू नका. आम्ही सर्व समाज एकत्र आहोत. भिवंडीची जी पीस कमिटी आहे किंवा पोलीस आहे, लोकप्रतिनिधी सर्व एकत्र होऊन आज जुलूस काढणार आहे आणि मी तुम्हाला दाखवेल या जुलूसमध्ये सर्व समाजाचे लोक सहभाग करणार आज. खरं तर याच्यामध्ये, या दुर्घटनेमध्ये काही लोक जखमी देखील झालेले आहेत. पोलीस कर्मचारी देखील यामध्ये जखमी झालेले आहेत आणि आत्ता मात्र नागरिकांना या संदर्भात काय आवाहन कराल? पहिले तर जे पोलीस कंपनी थोडंफार जखमी झालेत त्यांच्याबद्दल आम्हाला सहानुभूती पण आहे आणि आम्ही त्याची दखल घेऊन त्यांना पण आम्ही धन्यवाद पण केलेला आहे आणि त्यांची काळजी पण घेत आहेत. आपले नागरिक पण 2-3 काही जखमी झाले, पण एवढी काही मोठी इंजरी नाही आहे. तर ते तर आहे. माझा आव्हान सर्व धर्मीय लोकांना आहे की आपण देशाचा उद्देश ठेवून, आपल्या शहराचा हित ठेवून एकत्र राहून, हे जे थोडेच फार आहेत, एकदम थोडे लोक आहेत ज्यांचा उद्देश महाराष्ट्रामध्ये वेगळी परिस्थिती इलेक्शनमध्ये करण्याचा उद्देश त्यांचा आहे. त्यांचा उद्देश फेल करू आपण. भिवंडी चांगली पद्धतीने पुढे चाललेली आहे, तेच चाल आपण ठेवू आणि एक अच्छा वातावरण डेव्हलप करू, हे उद्देश आहे. तुमचा त्याच्यामध्ये सहभाग पाहिजे. आणि जे बाहेरचे मोठे नेते आहेत, हात जोडून त्यांना सांगतोय भिवंडीमध्ये सगळं चांगलं चाललं आहे. तुम्ही कृपया करून ट्विट हे सगळं करू नका.
एक चांगलं वातावरण आहे आणि तुम्ही बघणार, मी स्वतः तुम्हाला व्हिज्युअल देणार आहेत की आज जुलूसमध्ये सर्वधर्मीय लोक, प्रॉफिट फॉर ऑल, प्रॉफिट आमचे जे आहेत सर्वांसाठी आहेत, एक चांगल्या पद्धतीने सर्व सहभागी होतील हा माझा विश्वास आहे. नक्कीच या ठिकाणी सर्वांनीच आपलं सहानुभूती दाखवावी आणि या जुलूसमध्ये एकतेचा रूप द्यावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मात्र आमदार रईस शेख यांनी सांगितलंय का विनाकारण ट्विट करून या ठिकाणी भावना भडकवण्याचं काम करू नये असं देखील या ठिकाणी ट्विट करणाऱ्या जे नेते मंडळी असतील त्यांना टोचून बोललेले आहेत. अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.